हॅलो फ्रेंड्स, अनुश्री ब्युटी अँड फॅशन या चॅनलमध्ये सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते. आज मी माझ्या मुलीचा हेअरकट केला आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आज शेअर करते आहे. तर सगळ्यात मी आता आधी इथे स्टार्ट केला आहे हेअरकट भाग करायला. पाडून तर घेते. सगळ्यात आधी सेंटरमधून सेक्शन करून घेते आहे. सेंटरमधून व्यवस्थितपणे सेक्शन करून घेऊन दोन्ही साईडला इक्वल पार्टिंग केली आहे. त्यामुळे व्यवस्थित हेअरकट होण्यास मदत होते. व्यवस्थितपणे केस विंचरून घेते आहे, जेणेकरून सर्व केस इक्वल येतील. केस इक्वल आली की हेअरकट करायला खूप इझी जातो. आणि त्यानंतर ह्या वेळेला मी फ्रंटमधून हेअरकट करायला सुरुवात केली आहे, कारण यावेळेला मला जास्त हेअर्स कट करायचे नव्हते. त्यामुळे मी फ्रंटमधून स्टार्ट केलं आहे की फ्रंटमधून किती कमी केस मला कट करायचे आहेत त्या अकॉर्डिंग मी बॅक साईडला हेअर कट करणार होते. तुम्ही फ्रंटमधून आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे हेअर कट करायला सुरुवात केली आहे. जिथून मला जेवढी लेंथ कट करायची आहे तेवढी लेंथ कट करून त्या अकॉर्डिंग पुढची केस विंचरून तीसुद्धा कट करत अशाप्रमाणे मी फ्रंटमधली सर्व केस व्यवस्थित कट करून घेते आहे. त्यानंतर कानाला एका हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने धरून मग कानाच्या मागील केससुद्धा मी त्याच प्रकारे गाईडलाईनच्या अकॉर्डिंग कट करते आहे. गाईडलाईनच्या अकॉर्डिंग जेव्हा आपण केस कट करतो त्यावेळेला आपला हेअर कट चुकत नाही. तो प्रॉपर व्यवस्थित केस सर्व व्यवस्थित एकाच लेवलमध्ये कट होतात. आणि लहान मुलांची केस कापणं हे थोडंसं ट्रिकी असतं, कारण लहान मुलं सारखी हलतात, रडतात. आता माझी मुलगी आहे, हिला सवय आहे हेअर कट करायची, त्यामुळे ती खूप छान बसली आहे, खूप स्माईल देते आहे. ती खूप एन्जॉय करत होती मी हेअर कट करताना. आम्ही दोघी खूप गप्पाही मारत होतो. पण काही मुलं खूप चिडचिड करतात, त्यावेळेला आपल्याला खूप पेशन्सने हेअरकट करायचं असतो. लहान मुलांचं हेअरकट करणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे हेअरकट्समध्ये, कारण लहान मुलांचं हेअरकट करताना आपल्याला खूप प्रिकॉशन्स घ्यावे लागतात की कैची कुठे लागेल वगैरे, हे सर्व आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन हेअरकट करायचा असतो. त्यामुळे हेअरकट व्यवस्थित कट करायचा. आता मी फ्रंट साईडचं झाल्यावर त्याच कानाच्या पुढून येऊन त्यानंतर मी बॅक साईडला मला यू द्यायचा होता, गोलाकार शेप पाहिजे होता. त्यामुळे मी त्याप्रमाणे बॅक साईडची व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे मी हेअर कट करून घेते आहे. अशाप्रमाणे बघा, मी बॅक साईडला हेअर कट केले आहेत आणि पुन्हा मी रीचेक करते आहे. जेव्हा आपण हेअर कट करतो त्यानंतर प्रत्येक हेअरकट नंतर आपण रीचेक केलंच पाहिजे. रीचेक केल्यावर आपल्याला समजतं कुठे वर झालं आहे, कुठे खाली झालं आहे, आणि मग त्याप्रमाणे आपण हेअरकट करू शकतो. आणि त्यानंतर मी आता पावडर लावून घेते आहे, म्हणजे जेणेकरून मला ट्रिमरने केस सेट करायचे आहेत. बेबी हेअरकट जिथपर्यंत आपण ट्रिमरने सेट करत नाही तोपर्यंत त्यामध्ये फिनिशिंग येत नाही. त्यामुळे आपल्याला ट्रिमरने व्यवस्थित केस सेट करून घ्यायची आहेत. आता यावेळेला अनुची खूप जास्त केस नव्हती सेट करायसाठी, पण तरीसुद्धा मी थोडीशी केस होती खाली बारीक बारीक, ती मी ट्रिमरने सेट करून घेतली. माझ्याकडे हा सिस्काचा ट्रिमर आहे, जो की ठीक आहे, ओके काम करतो. त्यानंतर आता मी ब्लास्ट ड्राय करून घेते आहे, म्हणजे थंड हवेने केस ड्राय करून घेते आहे. लहान मुलं आहेत, लहान मुलांना आपण गरम हवा द्यायची नाही, ब्लो ड्राय नाही करायचा, त्यांचा ब्लास्ट ड्रायच करायचा. आणि हा बेबी कट आहे राऊंडवाला जो असतो तो, ज्याला बरेच लोक ॲपल कटसुद्धा म्हणतात. त्यामुळे यामध्ये आपल्याला ब्लो ड्रायची गरज नसते किंवा राऊंड ब्रशने सेट करण्याची गरज नसते.
जेव्हा थोडी केस मोठी असतात त्याला आपण सेट करतो, याला आपण सेट करत नाही. त्यामुळे एक प्रॉपर आपण व्यवस्थित ब्लास्ट ड्राय करून केस थंड हवेमध्ये सुकवून घ्यायची, कारण लहान मुलांची केस आहेत, त्यांना स्कॅल्पला चटका नाही लागलं पाहिजे, गरम नाही लागलं पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. बघा माझी मुलगी खूप एन्जॉय करत होती हेअरकट ब्लो ड्राय ब्लास्ट ड्राय करताना, आणि तिला बघून मला खूप आनंद होत होता आणि मलाही खूप मज्जा वाटत होती हेअरकट करताना, तिची केस व्यवस्थित सेट करताना ती खूपच एन्जॉय करत होती. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.